मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दामिनी तिच्या ऑफिसमध्ये असते, तेव्हा महिपत सारखाच तिला कॉल करत असतो. ती आता वैतागूनच कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते की काय काम आहे, सकाळी सकाळी कॉल केलाय. तेव्हा तो म्हणतो, दामिनी मॅडम सॉरी, सकाळी सकाळी कसं आहे ना, अहो दारू पिलेल्या माणसाबरोबर तुम्हाला बोलणं जरा कठीण जाईल, पण काय करायचं. मी का दारू पिलो माहिती आहे का, डोकं खाजवल्यानंतर जरा आयडिया सुचतील, त्याचबरोबर मलाही बरं वाटेल जरा. आणि तुम्हाला सांगतो, खरंच मला एवढी भन्नाट आयडिया सुचली आहे ना, तुम्ही एकदम वेड्याच होऊन जाल. सांगू का तुम्हाला आयडिया. आता दामिनी काहीच बोलत नाही, तर महिपत पुढे बोलू लागतो की आपल्याला असं दाखवायचंय कोर्टामध्ये, विलासचा मर्डर झाला ना तेव्हा साक्षी तेथे नव्हतीच, तर आता आपण असं केलं तर चालेल का. साक्षीचा खोटा बॉयफ्रेंड उभा केला म्हणजे त्याचा तिथे खून झाला, म्हणजे तुम्ही बॉडीचं अजिबात काही टेन्शन घेऊ नका, आपण अरेंज करू ती बॉडी वगैरे. आणि जेव्हा तो खून झाला ना तेव्हा तो खून पाहून साक्षी तर घाबरली आणि तेथेच लपून बसली, आणि मग तेथे विलास आला आणि विलासचा तेथे मर्डर झाला, म्हणजे विलासचा मर्डर झाला तर साक्षी तेथे नव्हतीच. मग आता लगेचच दामिनी म्हणते, शिखरे अहो तुम्ही एवढे कमी शिकलेले असून एवढ्या माइंड ब्लोईंग आयडिया आणताच कुठून. अहो जास्त शिकला असतात तर माझ्या वकिलीवर गदा आली असती ना. तेव्हा लगेचच आता महिपत म्हणतो, नाही, तुम्ही ना मला नीट नाही बोलत हा, तुम्ही मला टोमणे मारतायत आणि ते मला दिसतंय. मग आता दामिनी हसते आणि म्हणते, अरे वा, दारू ढोसून सुद्धा सरक्याने जण कळतंय की तुम्हाला, मग का असल्या रद्दी आयडिया देताय आणि माझं डोकं खाताय. महिपत म्हणतो, दामिनी बाई अहो रद्दी आयडिया कसल्या हो, आपल्याला कोर्टामध्ये तसंही सिद्ध करायचंय ना की साक्षी ऑलरेडी तेथे नव्हतीच खुनाच्या रात्री. मग त्यावरती दामिनी म्हणते, मला माझं काम ना अगदी चोख करता येतं, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बुद्धीला अजिबातच ताण देऊ नका. फक्त एक काम करा, तुमच्या मुलीला उद्या घेऊन जाण्याची घरी तयारी करा. तेव्हा महिपत हसतो आणि विचारतो, काय म्हणजे उद्या माझी मुलगी घरी येणार, त्यावेळी कसं काय असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते की माझा वेळ खाऊ नका, तयारी करायची आहे. त्यावेळी महिपत हसतो आणि म्हणतो, उद्या फटाके फुटणार, जंगी पार्टी होणार, तुम्ही पण यायचे हा देशमुख बाई, अहो तुमच्यामुळे सगळं झालंय, आपण ना अगदी जंगी पार्टी करूयात. तेव्हा दामिनी रागातच म्हणते, लेला आनंद स्वतःचा स्वतः साजरा करा, असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा आता महिपत म्हणतो, बरं राहिलं, असं म्हणून तोही फोन ठेवतो आणि म्हणतो, अरे बापरे उद्या माझी लेक सुटणार, असं म्हणून तो पुन्हा दारू पिऊ लागतो. तिकडे सायली ही खूपच अस्वस्थ असते, तिला काय करावं सुचत नसतं, कारण आता अर्जुनला त्या ऑफिसमध्ये काही मिळाले असतील का पुरावे, याचाच विचार ती करत असते. मग आता ती मनातच म्हणते की करू का यांना फोन, मला तर चैनच पडत नाहीये. तेव्हा ती लगेचच अर्जुनला फोन करणार असते, तितक्यातच अर्जुन घरी येतो. तेव्हा आता लगेचच ती म्हणते, हो मी तुम्हाला फोनच करत होते आत्ता, पण आपल्याला हवं तसं काही घडलंय का, म्हणजे त्या थिएटरच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काही मिळालं आहे का. मग आता अर्जुन म्हणतो, हो आपल्याला वाटत होतं ना सेम तसंच घडलंय, कारण मूवीची सर्व तिकीटही साक्षीनेच बुक केली होती, त्याचा सर्व रेकॉर्ड सुद्धा आता मला मिळालाय, असं अर्जुन सांगतो. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्हाला समजतंय का, या तेव्हापासूनच त्या साक्षीसाठी सुद्धा काम करतीये, हे तर सिद्धच झालं, म्हणजे सिनेमाचं निमित्त करून आम्हा सर्वांना आश्रमातून बाहेर काढणं. मग आता सायलीला आठवतं की कशा प्रकारे प्रियाने आमच्याबरोबर अगदी गोड बोलून तिच्या मनाविरुद्ध वागून सिनेमाची सर्व तिकीट आम्हाला देऊन टाकली. सर्वजण मूवीसाठी तिकडे गेल्यानंतर पोटदुखीचं नाटक करून बरोबर विलासलाच घेऊन ती लगेचच आश्रमामध्ये गेली. हे सर्व प्रसंग आता सायलीला आठवत असतात आणि तशी ती अर्जुनला आता सांगू लागते. मग आता लगेचच सायली पुढे सांगू लागते, मधुभाऊ जेव्हा आश्रमामध्ये पोहोचले तेव्हा साक्षी आणि विलास तेथे काहीतरी शोधत असणार. हा प्रिया आणि साक्षीचा केवढा मोठा प्लॅन होता. तेव्हा अर्जुन सांगतो की हे प्लॅनिंग काही दिवसांपासून नाही तर काही महिन्यांपासून सुरू असणार. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता सायली लगेचच म्हणते, ती प्रिया मधुभाऊंच्या विरोधात पैशांसाठी कट करत होती आणि आता सुद्धा ती रविराज काकांना फसवती आहेच, आणि म्हणून तर ती नोटीस पाठवली ना. त्यावेळी अर्जुन विचारतो, आता कोणती नोटीस. सायली लगेचच ते लेटर आता अर्जुनला दाखवते. मग आता अर्जुन ते लेटर सगळं वाचतो आणि म्हणतो, मला माहीतच होतं असं काहीतरी घडणार, कारण प्रिया गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. प्रियाने लगेचच त्यांना सांगितलं आणि आता प्रियाची कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन आपण काढू शकत नाही. मग आता सायली म्हणते, हो ते समजलं मला, कारण मी ते लेटर वाचलं, त्याचबरोबर
हे सगळं ना माझ्यामुळे झालंय, मी तो मोबाईल लपवल्यामुळे. अर्जुन म्हणतो हो. मग पुढे आता तो म्हणू लागतो की सिनियर कधीही प्रियाची पर्सनल इन्फॉर्मेशन काढू देणार नाही याचा अंदाज देखील मला होताच. मग सायली म्हणते असो, काही हरकत नाही, पण प्रियाचा जो खोटारडेपणा आहे, जे तिचं खोटं सत्य आहे, ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला दुसरा कोणता तरी मार्ग सापडेलच ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो हो, तो तर सापडणारच आहे. नंतर आता विमल ही तेथे येते आणि म्हणते की दादा तुमच्यासाठी ही नोटीस आली आहे. तेव्हा अर्जुन विचारतो कोणती नोटीस. मग आता विमल लगेचच त्याच्याकडे ती नोटीस देते. मग अर्जुन लगेचच ती नोटीस वाचून त्याला प्रचंड धक्काच बसतो. तर सायली विचारते काय हो, काय झालं. मग आता अर्जुन म्हणतो की दामिनीने नोटीस पाठवली आहे, उद्या कोर्टाची तारीख आहे म्हणून. सायलीला मोठा धक्का बसतो आणि ती विचारते असं कसं अचानक. तेव्हा अर्जुन म्हणतो याची खात्री होतीच मला, तिच्या डोक्यात ना मोठं काहीतरी शिजतंय आणि याचा अंदाज ना आपल्याला उद्या लागेलच. तेव्हा आता लगेचच सायली हो असं म्हणते आणि दोघेही जरा टेन्शनमध्ये येतात. मग आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा जरा अस्वस्थच असतो. चैतन्य त्याच्याकडे येतो. मग आता म्हणतो की ही दामिनी एवढी अनप्रेडिक्टेबल असेल ना अर्जुन, असं मला कधीही वाटलं नव्हतं रे. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो हीच तिची स्टाईल आहे, अगोदर समोरच्याला गाफील ठेवायचं आणि मग नंतर बॉम्ब टाकायचा. त्यावेळी आता चैतन्य विचारतो पण ही बाई आज करणार तरी काय आहे रे अर्जुन. मग आता लगेचच चैतन्य एक भीती व्यक्त करतो आणि ती अर्जुनला बोलून सुद्धा दाखवतो. म्हणतो की मला तर असं वाटतंय की कोणताही फेक पुरावा काढून ती समोर सादर करेल की मधुभाऊंनीच खून केलाय म्हणून विलासचा. आता हे ऐकून अर्जुनला आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा सायलीच्या हातात आता कॉफी असते आणि तो मगच आता तिच्या हातातून खाली पडतो, कारण तिलाही हे ऐकून धक्काच बसलेला असतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतो. मग सायली जरा घाबरतच विचारते खरंच ती असं काहीतरी करू शकते, मला सांगा ना, मला खूप भीती वाटते आता. त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही नाही, असं नाही करू शकत ती, तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा सायली आता खूपच हायपर होते आणि घाबरते सुद्धा. अर्जुन तिला बसायला सांगतो. मग आता ती म्हणते सांगा ना हो काय होईल, सांगा ना कोर्टामध्ये काय होईल. चैतन्य लगेचच सायलीला पाणी देतो. सायली ही पाणी पिते तर अर्जुन विचारतो आता ओके वाटतंय का तुम्हाला. तेव्हा आता सायली म्हणते हो, पण जेव्हापासून ती कोर्टाची नोटीस आली आहे ना तेव्हापासून मला अजिबातच चैन पडत नाही आहे. अहो त्या दामिनी देशमुखने खरंच हे सिद्ध केलं तर. अर्जुन म्हणतो नाही करू शकत ती काहीच सिद्ध, इतके खोटे पुरावे ती नाही आता सिद्ध करू शकत, त्यामुळे रिलॅक्स. आणि तुम्ही सुद्धा ना कुणाचं ऐकताय. मग आता लगेचच चैतन्य म्हणतो सॉरी वहिनी हा, अहो मी फक्त शक्यता बोलून दाखवली, पण त्याने ना काही होणार नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा सायली जरा रिलॅक्स होते. मग अर्जुन आता विचारतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा सायली म्हणते स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. अर्जुन म्हणतो मग यावरही विश्वास ठेवा, मी जे प्रेडिक्ट केलंय ना अगदी तसंच होणार. ती आता फक्त साक्षीला बाहेर काढण्यासाठी धडपड करतीये. विलासच्या खुनाबद्दल आणि त्या दिवसाबद्दल ती काही म्हणजे काहीच बोलणार नाही. तेव्हा सायली म्हणते तुम्ही जे म्हणताय ना ते माझ्या बुद्धीला तर पटतंय, परंतु मनाला कसं पटवून देऊ. हो माझ्या बाबांना काही होणार नाही हे माझ्या मनाला कसं समजावू मी. तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो तुमच्या मनाला कसं शांत करायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो या बरं उठा आता, असं म्हणून तो तिला देवाजवळ घेऊन जातो आणि तुम्ही तुमच्या देवाशी बोललात ना तर तुम्हाला बरं वाटेल, शांत वाटेल असं म्हणतो. मग आता ते तिघेही देवासमोर हात जोडतात. तेव्हा सायली आता देवाकडे प्रार्थना करू लागते की देवा मधुभाऊ सुटतील अशी आशा दिसत असतानाच दामिनी देशमुख नावाचं खूप मोठं संकट आमच्यासमोर उभं राहिलंय. आता यातून बाहेर पडण्याचा फक्त आणि फक्त तूच मार्ग दाखव आम्हाला. तेवढ्यातच मधुभाऊ आता तेथे येतात आणि लगेचच या तिघांकडे पाहू लागतात. तेव्हा आता मधुभाऊ लगेचच विचारतात माफ करा जावई बापू, अहो मला यायला थोडा उशीर झाला का हो. मग अर्जुन म्हणतो नाही ओ मधुभाऊ नाही. तेव्हा सायली आता मधुभाऊंना मागे पाहते आणि लगेचच पळत जाऊन त्यांना मिठी मारते. तेव्हा साऊबाळा काय झाले काय असं मधुभाऊ विचारतात. तेव्हा सायली म्हणते काही नाही मधुभाऊ, आता सगळं काही छान होणार आहे. मग आता मधुभाऊ म्हणतात हो ग बाळा होणार आहे सगळं व्यवस्थित, पण मी आता तुझ्या त्या कोर्टाच्या तारखांना ना अजिबात घाबरत नाही हां,
कारण माझी लेक आणि हा जावई असा पहाडासारखा उभा आहे माझ्या पाठीमागे. मग मला भीती तरी कशाची. लगेचच आता अर्जुन खूप प्रेमाने सायली आणि मधुभाऊंकडे पाहतो, कारण बाप लेकीचं प्रेम आता अर्जुनला दिसत असतं की हे दोघे एकमेकांना किती जीव लावतायत. मग त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, चला मग निघायचं का आता. अर्जुन म्हणतो, हो आज उशीर करून चालणार नाही. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की तुम्ही निघा, मी हे साफ करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, विमलला सांगा करेल ती साफ. त्यावेळी लगेचच आता सायली म्हणते, हो आले मी, पर्स घेते. तर आता दुसरीकडे प्रिया आणि रविराज हे दोघेही ऑलरेडी कोर्टात येऊन उभे असतात. मग त्यावेळी महिपत सुद्धा तेथे अगोदरच अगदी चांगला आवरून सावरून आलेला असतो आणि तेथे दामिनीची वाट पाहत असतो. तेवढ्यातच दामिनीची गाडी आता तेथे येते. मोठ्या ऐटीतच ती गाडीतून खाली उतरते आणि कोर्टामध्ये चाललेली असताना तिचं लक्ष आता लगेचच रविराजकडे जातं. मग आता महिपतला वाटतं की ती मला हाय तरी करेल किंवा गुड मॉर्निंग वगैरे असं काहीतरी म्हणेल, या आशेने तो आता दामिनीकडे पाहत असतो आणि थोडा पुढे होतो. पण दामिनी अजिबातच त्याला भाव देत नाही आणि सरळ तडक रविराजकडे निघून जाते. मग महिपतचा चेहराच पडतो. तेव्हा आता इकडे हॅलो रविराज, ओळखलत का, असं दामिनी त्याच्याबरोबर हात मिळवत विचारते. तेव्हा तो म्हणतो, हो ओळखलत, भेटून खूप दिवस झाले, पण तुझ्या सक्सेसबद्दल मी खूप ऐकलंय. मग आता लगेचच दामिनी हसते आणि म्हणते, माझ्या सक्सेसचं जाऊ द्या, तुमचा जो शिष्य आहे ना अर्जुन सुभेदार, त्यांच्या सक्सेसबद्दल सुद्धा मी खूप ऐकलंय. तेवढ्यातच अर्जुनची गाडी आता तेथे येते आणि कोर्टासमोर थांबते. मग सर्वजण आता त्याकडे पाहतच राहतात. तेव्हा गाडीतून अर्जुन, सायली, त्याचबरोबर चैतन्य, मधुभाऊ हे सर्वजण आता खाली उतरतात. मग आता रविराज, त्याचबरोबर दामिनी आणि प्रिया हे तिघेही आता सगळ्यांकडे पाहतच राहतात. तर मीडियावाले असतात ना, लगेचच अर्जुन भोवती घोळका घालतात. मग लगेचच अर्जुनला आश्चर्य वाटतं. तेव्हा पत्रकार विचारू लागतात, अर्जुन सुभेदार, हे पहा, आज ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि तुमचा पहिल्यांदाच आमनासामना होणार आहे, याबद्दल तुमची काय भावना आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय असणार, कोर्टामध्ये कोणी ना कोणी दरवेळी अपोजिशन लॉयर असतंच आणि यावेळी दामिनी देशमुख आहे, एवढं काय त्यात. मग आता त्यावेळी दुसरी पत्रकार म्हणते की तुम्ही दोघेही या अगोदर एकही केस हरला नाहीत, मग काय वाटतं यावेळी कोण हरेल. तेव्हा अर्जुन आता अगदी मोठ्या कॉन्फिडंटनेच म्हणतो, ऑफकोर्स दामिनी देशमुख हरणार, माझी बाजू सत्याची आहे, सत्य काही दिवस लपत असेल पण कधीही हरत नाही. तेव्हा आता पत्रकार विचारतात, आपली तत्व कधीही न बदलणारा वकील म्हणून तुमची ओळख आहे, दामिनी देशमुख बदलणार का. तेव्हा अर्जुन म्हणतो, कधीच नाही, माझी तत्व मी कुणासाठीही कधी बदलत नाही आणि तत्व नसलेल्या माणसांसाठी तर नाहीच नाही. असं म्हणून अर्जुन आता मोठ्या शिताफीने सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ लागतो. तर सायली आता कौतुकाने अर्जुनकडे पाहते. इकडे दामिनी आता सर्व काही ऐकत असते आणि मग त्यानंतर रविराजला म्हणते, आले हा. तेव्हा लगेचच आता दामिनी ही अर्जुनकडे येत असते. मग अर्जुन देखील तिच्यासमोर येऊन उभा राहतो. दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहतात. तर आता महिपत कॉलरच आपली टाईट करू लागतो, कारण आता देशातील टॉप 5 पैकी वकील आपल्याकडे आहे असा त्याचा आता भ्रम होतो आणि म्हणून तो खूपच खुश असतो. तेव्हा लगेचच दामिनी हात पुढे करते आणि अर्जुनला हात मिळवणार असते. तेव्हा अर्जुन सुद्धा अगदी तिच्या हातामध्ये हात मिळवतो. दामिनी म्हणते, मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. अर्जुन सुद्धा आता मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अशी आपली ओळख सांगतो. तेव्हा आता लगेचच दामिनी म्हणते, पहिल्यांदाच आपण समोरासमोर आलोय, तुझा आत्मविश्वास ढळतोय का. तेव्हा तिच्या या बोलण्याचा सायलीला राग येतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच हुशारीने उत्तर देतो, माझा आत्मविश्वास बघण्यासाठी आतमध्ये तिथे कोर्टामध्ये ना माझ्याबरोबर तुला लढावं लागेल, समजलं. तेव्हा दामिनी हसते आणि म्हणते, ऑफकोर्स मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, पण तुमची बाजू किती वीक आहे हे तुम्हाला माहीतच नाहीये. तेव्हा दामिनी म्हणते, माझी बाजू वीक आहे की तुझ्याकडे बिनबुडाचे पुरावे आहेत ते आता कोर्टात कळेलच, आणि आता ना आपण मी जिंकल्यावरच बोलू, सी यू, असं अर्जुनला ती म्हणते आणि तेथून मोठ्या तोऱ्यातच जाऊ लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख. तेव्हा आता दामिनी लगेचच मागे पाहते. तेव्हा अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुख, आज कोर्टात ना तुम्ही जिंकणार ना मी जिंकणार, आज कोर्टामध्ये जिंकणार ते फक्त सत्य आणि सत्यच जिंकणार. मग दामिनी एकदमच गप्प राहते. तेव्हा अर्जुन लगेचच तिचा टोमणा तिलाच मारतो आणि विचारतो, आत्मविश्वास ढासळतोय वाटतं. तेव्हा ती आता हसूनच पुढे जाते.
तेव्हा लगेचच आता सर्वजण कोर्टामध्ये जातात. मग आता दामिनी काहीतरी तिथे करत असते तर अर्जुनची सगळी नजर तिच्यावर असते. तर चैतन्यसुद्धा आपलं काम करत असतो. मागे सर्वजण बसलेले असतात. तर साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये येऊन ऑलरेडी उभी राहिलेली असते. एवढ्यातच जज साहेब देखील आता तेथे येतात. ते आल्याबरोबर आता सर्वजण तेथे उठतात. तेव्हा कोर्टाची कारवाई सुरू केली जावी आता लगेचच जज साहेब म्हणतात. तेव्हा दामिनी अगोदर उठते आणि म्हणते, जज साहेब मी आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख, अशी स्वतःची ओळख करून ती देत सांगते. साक्षी शिखरे यांचं वकीलपत्र आता मी घेतलंय आणि ही पवारांची एनओसी. त्यावेळी आता लगेचच जज साहेब हे एनओसी पाहतात आणि युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज असं तिला म्हणतात. तेव्हा ॲडव्होकेट दामिनी देशमुख सांगू लागते, माझी क्लायंट मिस साक्षी शिखरे हिच्यावर कोर्टाची दिशाभूल करण्याचा आरोप आहे, पण माझं असं म्हणणं आहे खरं तर तिचीच दिशाभूल झाली आहे. तेव्हा आता अर्जुन, सायली आणि चैतन्य हे तिघेही आश्चर्याने आता लगेचच दामिनीकडे पाहू लागतात. दामिनी सांगू लागते, या अगोदर कोर्टामध्ये ज्या काही खोट्या स्टेटमेंट तिने दिल्या आहेत ना, त्या सगळ्या मनाविरुद्ध आणि अत्यंत नाईलाजाने दिल्या आहेत आणि हे सगळं मी कोर्टामध्ये सिद्ध करेनच. त्यामध्ये खोटं बोलल्याच्या आरोपातून साक्षी शिखरेला मुक्त करण्यात यावं अशी माझी कोर्टाला विनंती आहे. तेव्हा असं आता दामिनीने स्टेटमेंट दिल्यानंतर महिपतला मात्र खूपच आनंद होतो. तिने आपलं ओपनिंग स्टेटमेंट संपवते आणि थँक्यू असं म्हणून जागेवर जाऊन बसते. तेव्हा आता जज साहेब लगेचच म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमचं ओपनिंग स्टेटमेंट आता तुम्ही देऊ शकताय. तेव्हा अर्जुन लगेचच उठतो आणि म्हणतो, युअर ऑनर, जर साक्षी शिखरेने अत्यंत नाईलाजाने त्यांचं स्टेटमेंट दिलं असेल तर ते एकदा नाही तर तीनदा कसं खोटं बोलेल आणि खोटे साक्षीदार तर कसे उभे केले तिने, त्याचबरोबर खोट्या आयडेंटिटीज कशा क्रिएट केल्या आणि हे सगळं मनाविरुद्ध कसं होऊ शकतं याचाच कोर्टाने विचार करावा. साक्षी जरा घाबरतेच, कारण अर्जुन एकदा बोलायला लागला की साक्षीला जरा घाबरल्यासारखंच होत असतं. मग आता तो सुद्धा थँक्यू असं म्हणून खाली बसतो. तेव्हा लगेचच आता दामिनी उठते आणि म्हणते, युअर ऑनर, मला माझं म्हणणं सिद्ध करण्यासाठी साक्षी शिखरेला काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. परमिशन ग्रँटेड असं लगेचच आता जज साहेब म्हणतात. तेव्हा आता लगेचच दामिनी पुढे साक्षीला विचारते, मी तुम्हाला पहिल्यांदाच रिप्रेझेंट करतेय, पण विलास मर्डर केसमध्ये तुमचा जो काही संबंध जोडला गेला त्याची ही केस, आत्तापर्यंत जे जे काही घडलंय ते मला सांगाल प्लीज. तेव्हा लगेचच आता साक्षी म्हणते, करेक्ट आहे मॅडम, तुमचं जोडलं गेलं. मी खरं सांगते तुम्हाला, माझा या खुनाशी काहीच संबंध नाही आहे. अहो मॅम, आम्हाला ना आश्रमाची जागा रिसॉर्टसाठी हवी होती आणि म्हणूनच आम्ही मधुकर पाटील त्या आश्रमाचे मालक यांना भेटायला गेलो होतो. अहो मॅम, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमची ही जागा आम्हाला विका, पण त्यांनी नकार दिला. पण यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी आमचा अपमान केला, आम्हाला वाटेल ते बोलले, हाकलवून लावलं आणि त्यानंतर त्या जागी आम्ही पुन्हा कधीच पाय ठेवला नाही. तेव्हा पुढे आता साक्षी सगळं काही सांगू लागते की कशाप्रकारे अर्जुनने माझ्या विरोधात कंप्लेंट केली, या प्रकरणामध्ये कशाप्रकारे खुनी आहे, कारण अर्जुनने ते सगळे कोर्टामध्ये पुरावे दाखवले होते. त्याचबरोबर शिवानी जाधव या नावाची मुलगी मी जी कोर्टामध्ये उभी केली होती आणि तिने सुद्धा कोर्टामध्ये सांगितलं होतं मी साक्षी शिखरे बरोबरच होते, परंतु अर्जुनने माझं खोटं पकडलं आणि शिवानी जाधव या मुलीकडून खरं स्टेटमेंट वधवून घेतलं. त्यानंतर अथर्व विचारेबद्दल जे काही मी सांगितलं होतं कोर्टामध्ये की तो माझा सावत्र भाऊ आहे आणि त्याच्या अंत्यविधीसाठी मी त्यावेळी तिकडे गेले होते, हे सगळं खोटं होतं, कारण अर्जुनने अथर्व विचारेलाच कोर्टामध्ये उभं करून सगळा काही पर्दाफाश केला होता. सगळं सांगत असताना अर्जुन मध्येच उठतो आणि माय ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणतो. ॲडव्होकेट दामिनी देशमुख या साक्षी शिखरेला परत तेच खोटं बोलायला का लावतायत? हा वेस्ट ऑफ टाइम आहे आणि आय थिंक ॲडव्होकेट देशमुख यांनी या केसचा नीट अभ्यास केलेला दिसत नाही. त्यावरती दामिनी हसते आणि म्हणते, माझा अभ्यास पूर्ण झालाय सुभेदार, कारण इतक्या वेळा साक्षी शिखरेचं स्टेटमेंट ऐकून काही गोष्टी या तुमच्या लक्षात तर आलेल्याच नाहीयेत, ज्या लक्षात याव्या असं मला वाटतंय. त्यावेळी जज साहेब ऑब्जेक्शन ओव्हररूल असं म्हणतात. मग अर्जुन बिचारा आपला खाली बसतो. तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो, तिला जे विचारायचं आहे ना ते विचारू दे, असं नवीन काय निघणार आहे त्यातून अर्जुन. मग अर्जुन गप्प राहतो. त्यानंतर लगेचच दामिनी म्हणू लागते,
कोर्टामध्ये असं सादर केलंय की ज्या रात्री विलासचा मर्डर झाला त्या रात्री तुम्ही पूर्ण रात्रभर रिसॉर्टमध्येच होतात, बरोबर? हे तुम्ही खोटं बोललात, बरोबर? तेव्हा सर्वजण आता साक्षीकडे पाहू लागतात. तर अर्जुन आता या सगळ्या गोष्टींचा अगदी बारीक विचार करत असतो. तेव्हा साक्षी म्हणते हो बरोबर. मग त्यावेळी दामिनी म्हणते मग तुम्ही कोर्टाला सांगितलं 2 तासासाठी तुम्ही बाहेर पडला होतात, बरोबर? तेव्हा अर्जुन लगेचच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो हे मी साक्षी शिखरेने सांगितलं नाहीये, कारण CCTV फुटेजने हे मी क्लिअर केलंय. तेव्हा लगेचच माय फॉल्ट असं म्हणून आता दामिनी देशमुख लगेचच म्हणू लागते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी CCTV फुटेजद्वारे हे सिद्ध केलं होतं. त्या रात्री तुम्ही 2 तास त्या रिसॉर्टच्या बाहेर गेला होतात, बरोबर? साक्षी आता लगेचच हो असं म्हणते. मग तुम्ही असं म्हणालात की शिवानी नावाच्या एका मुलीला तुम्ही भेटलात, पण तेही तुम्ही कोर्टाला खोटं सांगितलं, बरोबर ना? तेव्हा साक्षी हो असं म्हणते. जून सायली आणि रविराजला प्रश्न पडतो की ही आत्ता पुन्हा पुन्हा हा विषय उघडून का काढतीये? मग त्यानंतर लगेचच दामिनी म्हणते त्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये असं खोटं सांगितलं की तुमचा भाऊ अथर्व विचारे याच्या फ्युनरलसाठी तुम्ही तिकडे गेला होतात, बरोबर? कारण खरं म्हणजे तुम्हाला कोणी सावत्र भाऊ नाहीच आहे. माय अपॉलॉजी. हे सुद्धा अर्जुन सुभेदार यांनी सिद्ध केलं की अथर्व विचारे नावाचा तुम्हाला कोणी सावत्र भाऊ नाहीच आहे. तुम्ही एका वेगळ्याच माणसाची आयडेंटिटी चोरून एक वेगळंच कॅरेक्टर निर्माण केलं, बरोबर? म्हणजे हे सगळं तुम्ही कोर्टामध्ये खोटं बोललात. तेव्हा साक्षी ही महिपतकडे पाहते तर महिपत आता लगेचच मान डोलावतो. तेव्हा ती आता लगेचच हो असं म्हणते. तर अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर दामिनी म्हणते मिस्टर सुभेदार मी जे काही बोलतेय त्याच्याशी तुम्ही सहमत आहात ना? तेव्हा अर्जुन ऑफकोर्स असं म्हणतो. मग आता दामिनी हसते आणि म्हणते सॉरी हां, मी तुमचं क्रेडिट घेत नाहीये, कारण हे सगळं तुम्हीच कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवलंय आणि तुमच्यामुळेच कोर्टाला समजलंय की मिस साक्षी शिखरे ही परत कोर्टामध्ये फक्त आणि फक्त खोटंच बोलतीये. असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते तर अर्जुन रागातच दामिनीकडे पाहतो. तर दामिनी मात्र आता हसत असते. त्यानंतर महिपतला प्रश्न पडतो की ही बाई परत असा साक्षीच्या खोट्या पताका का मिरवत असेल? तेव्हा रविराजला आता टेन्शनच येतं नक्की काय हे प्रकरण चाललंय यांचं. मग आता लगेचच प्रिया ही हळूच म्हणते अहो बाबा आम्हाला कळतच नाही ही असं का म्हणतीये बरं, की साक्षीच्या विरोधात ही बोलतीये असं का वाटतंय आपल्याला? त्यावेळी आता रविराज म्हणतो तिचे हे सर्व प्रश्न आहेत ना बाळा, ते साधे सरळ दिसत नाही आहेत मला. नक्कीच काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये ना, नक्कीच काहीतरी तिचा प्लॅन दिसतोय. तेव्हा लगेचच आता चैतन्य इकडे अर्जुनला विचारतो ही एक्झॅक्टली काय करतीये रे अर्जुन? अर्जुन रागातच म्हणतो कळतंय मला ती काय करतीये ते, तू आता कंटिन्यू कर बघ पुढे काय होतंय ते. मग आता इकडे साक्षी म्हणते दामिनी मॅडम ऐका ना, जे काही घडलंय ना ते सगळं ऑलरेडी मी क्लिअर केलंय. मी कोर्टाला हे सुद्धा सांगितलंय की हे विषय पुन्हा नकोच. मला या सगळ्याचा ना खूप ट्रॉमा होतो. मग तेव्हा लगेचच आता दामिनी विचारते अरे खोटं बोलण्याचा कसला आलाय आता ट्रॉमा? एनिवे जर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर त्याचं तुम्ही खरं उत्तर द्याल. तुम्ही कोर्टामध्ये 3 वेळा खोटं बोललात, बरोबर? का बोललात ते पण सांगा. तेव्हा महिपतच्या आता शिट्ट्याच वाजतात. तेव्हा तो मागे प्रियाकडे पाहतो तर प्रियासुद्धा आता घाबरलेली असते. आता या तिघांना ना काय सांगावं सुचत नसतं. मग सर्वजण नुसतेच आपल्या एकमेकांकडे पाहत राहतात. तेव्हा का बोललात खोटं असं पुन्हा लगेचच दामिनी विचारते. तेव्हा कारण असं म्हणून साक्षी जरा अडखळते. तेव्हा बोला पटपट बोला असं दामिनी म्हणते. अहो सत्य बोलणाऱ्याला कशाची भीती आहे, बोलायचं पटापट. तेव्हा लगेचच साक्षी म्हणते मला माझ्या वकिलांनी खोटं बोलायला सांगितलं होतं. हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मग आता लगेचच दामिनी विचारते व्हॉट? सॉरी मला कळलं नाही नीट, पण कुणी खोटं बोलायला सांगितलं होतं असं दामिनी पुन्हा विचारते. तेव्हा लगेचच आता साक्षी म्हणते माझ्या वकिलांनी ॲडव्होकेट पवार यांनी खोटं बोलायला सांगितलं होतं. तेव्हा अर्जुनला समजतं त्या दामिनीचा नक्की काय हेतू आहे. मग तो चैतन्याकडे पाहतच राहतो. दामिनी आता जज साहेबांना सांगू लागते अहो म्हणजे ॲडव्होकेट पवारांनी मिस साक्षी यांना सांगितलं होतं खोटं बोलायला. मग आता लगेचच साक्षी म्हणते मॅम मी खरं बोलते अहो, मी खोटं नाही बोलत. त्यांनी मला असं सांगितलं जर कोर्टात मी खरं बोलले ना सगळं तर ॲडव्होकेट सुभेदार या खुनाशी माझा खोटा संबंध जोडतील.
तेव्हा अर्जुन चौताळतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो आणि मिस साक्षी शिखरे या कोर्टाची दिशाभूल करतायत असं रागातच म्हणतो. कुठल्याही पुराव्याशिवाय ते माझ्यावर अजिबातच आरोप करू शकत नाही असं रागात म्हणतो. तेव्हा जज साहेब ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात. अर्जुन थँक्यू मिलॉर्ड असं म्हणून खाली बसतो. मग आता साक्षी सांगू लागते, मॅम मला खरंच खूप भीती वाटत होती की मला खुनी सिद्ध केलं जाईल आणि या गोष्टीची मला खरंच खूप भीती वाटत होती. मी खरं सांगते तुम्हाला, मी काहीच केलेले नाही, मी निर्दोष आहे. त्या क्षणाला काय करावं ना हेच मला कळत नव्हतं. मला इतकाच रस्ता दिसत होता की फक्त आणि फक्त आपल्या वकिलाचं सगळं काही ऐकावं. अहो मॅम, मी खरंच तेच केलं. माझ्या वकिलांनी मला सांगितलं हे आज असं बोल, मग मी तसंच बोलले. मला माझ्या वकिलांनी असं सांगितलं की ही अशी खोटी कागदपत्र आज तयार करायची आहेत. मी तर तेच केलं मॅम असं म्हणून साक्षी पुन्हा पुन्हा खोटं बोलू लागते. तेव्हा लगेचच दामिनी म्हणते, नाही मिस शिखरे, अहो तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्हाला माहीत असायला हवं की कोर्टात खोटं बोलणं हा खरंच खूप मोठा गुन्हा आहे ते. मग आता लगेचच ती म्हणते की मी खूप सामान्य मुलगी आहे. फक्त एकच स्वप्न होतं, छानसं असं रिसॉर्ट बांधायचं आणि त्यातून उत्पन्न मिळवायचं आणि माझ्या ध्यानीमनी नसतानाही माझ्यावर असला खुनाचा आरोप केला गेला. अहो मला माझ्या डोळ्यासमोर असं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत होतं. मी काय करणार होते अजून, आणि मला या सगळ्यामध्ये एकच पर्याय दिसत होता की आपल्या वकिलाचं ऐकावं. मला पवार वकिलांनी हेच सांगितलं की खोटं बोलणं हाच सध्याचा उपाय आहे म्हणून, आणि मी तर तेच केलं. तेव्हा आता दामिनी म्हणते, आमचा व्यवसाय खूपच उदात्त आहे मिस शिखरे. आम्ही खूप मेहनत घेतो, कारण दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी आणि निर्दोष असेल तो मुक्त सुटावा. आम्ही तर लोकांची मदत करण्यासाठीच इथे आहोत. पण प्रत्येक व्यवसायात असतात तसे या व्यवसायात सुद्धा अपवाद आहेतच, ते पण ॲडव्होकेट पवारांसारखे. परंतु मिस शिखरे, तुमच्या लक्षात यायला हवं होतं की आपण हे खोटं बोलतोय, आपण चुकीचं वागतोय याची जाणीव तुम्हाला व्हायलाच हवी होती. तुम्ही कधीही त्यांना विरोध केला नाही. त्यावेळी साक्षी म्हणते, मॅम माझ्या लक्षात येत होतं, पण मी पूर्णपणे हेल्पलेस होते. मी त्यांना खूप वेळा सांगितलं की हे चुकीचं आहे, हे खोटं बोलणं कोर्टासमोर सुद्धा चुकीचं आहे, पण ते अजिबातच हटतच नव्हते. अहो मॅम, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. असं म्हणतात ना की आपल्या डॉक्टरचं आणि वकिलाचं नेहमी ऐकावं, त्यामुळे मी फक्त आणि फक्त तेच केलं. मी आज सगळं काही खरं बोलतीये मॅम असं म्हणून लगेचच साक्षी आपली पूर्ण साक्षच बदलून टाकते. तेव्हा ती जज साहेबांना सुद्धा सांगते की जज साहेब, आज मी सगळं काही अगदी खरं बोलतीये, अगदी खरं, आणि आजपर्यंत मी जे काही खोटं बोललीये ते फक्त आणि फक्त माझ्या वकिलांच्या सांगण्यावरून. असं म्हणून लगेचच आता साक्षी ही अर्जुनकडे पाहते. त्यानंतर आता महिपत हा एकदमच गप्प राहतो, कारण आता जज साहेब नक्की काय निर्णय देतात याच्याकडे त्याचं लक्ष असतं. तर अर्जुनला समजलेलं असतं की यांनी बरोबर आता हे सगळे खोटे पुरावे पुन्हा एकदा रचून हा नवीन डाव सुरू केलाय ॲडव्होकेट पवारला मध्ये घेऊन. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मिस साक्षी शिखरे या कोर्टामध्ये खोटं बोलल्या त्याबद्दल त्यांना 3 महिन्याची शिक्षा झाली आहे. आताच कोर्टामध्ये सिद्ध झाले की त्या जे काही बोलल्या ना ते मनाविरुद्ध आणि नाईलाजाने बोलल्या. त्या एक सुजाण नागरिक आहेत. त्यांची या आरोपातून मुक्तता करावी एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे. तेव्हा अर्जुन आता लगेचच साक्षीला काही प्रश्न विचारू लागतो. तुम्ही शुभमला कधी भेटलाच नाहीत आणि अथर्व विचारे नावाचा तुमचा कधी सावत्र भाऊ नव्हताच. मग रिसॉर्टमधून निघून जेव्हा तुम्ही 2 तास तेथून बाहेर पडला होतात तेव्हा तुम्ही नक्की कुठे होतात असं अर्जुन आता साक्षीला विचारतो. आणि तो खूपच आता चिडलेला असतो, कारण त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला साक्षीकडूनच हवं असतं. मग साक्षी आता जरा घाबरते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.